जालना महिला रुग्णालयातील शौचालय बंद, युवा सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा। महिला रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नव्यानं बांधण्यात आलेले शौचालय सुरू करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा युवा सेनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे। शहरातील महिला घाटी रुग्णालय अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय असून या ठिकाणी जिल्हाभरातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात, मात्र शौचालयाअभावी त्यांचे हाल होतात। अशा परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून महिला रुग्णालयात नव्यानं शौचालय बांधण्यात आले आहेत, मात्र काम पूर्ण होऊन देखील ते सुरू करण्यात आले नाही। त्यामुळे तातडीने हे शौचालय सुरू करावे अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। ही शौचालय तातडीनं सुरू न झाल्यास युवा सेनेच्या वतीनं आंदोलन केलं जाईल। जालना शहरातील गांधी चेंबन येथील स्त्री रुग्णालय अत्यंत आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं हॉस्पिटल जालना शहरामध्ये आहे। त्या ठिकाणी हजारो रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असतात। या परिसरामध्ये रुग्ण आणि रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांसाठी लाखो रुपये खर्च करून शौचालय या ठिकाणी स्त्री आणि पुरुषांसाठी बांधलेले आहे, परंतु नियोजनाअभावी आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्यापपर्यंतही ही शौचालय चालू करण्यात आलेली नाही। यामुळे रुग्णालयातील रुग्णांसोबत असलेले नातेवाईक यांना प्रचंड या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। उघड्यावरती या ठिकाणी शौचास बसावं लागत आहे। त्या अनुषंगानं प्रशासनाला मी या माध्यमातून विनंती करतो की तातडीनं लाखो रुपये खर्च करून बांधलेली संडास आणि ही शौचालय तातडीनं चालू करावीत, अन्यथा आमच्या युवा सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा मी या ठिकाणी देत आहे। शुभम टेकाळे।